नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी नॉवल स्टुडिओमध्ये. आपण पाहत आहोत प्रतिशोध अ रिव्हेंज लव्ह स्टोरी या कथेचा पुढील भाग. स्पर्श डोळे मिटून उभी होती. युवीने तिच्या गळ्यात तो डायमंड सेट घातला. तिने हळूच डोळे उघडून त्याकडे बघितलं. आय लव्ह यू, युवराजने तिच्या कानाची पाळी हलकीच ओठात घेत चावली. लगेच अंग चोरलं तिने आणि पुन्हा डोळे मिटून घेतले. नेहमी असंच व्हायचं. तो थोडा जरी जवळ आला की बावरून जायची ती, आणि तिची ही अदा युवीला खूप आवडायची. स्पर्श ओपन युअर आईज, युवी पुन्हा तिला अजून माजत आवाजात म्हणाला. लाजत हळूच डोळे उघडले तिने. आरशात दोघेही एकमेकांना पाहत होते. आवडला, युवी तिच्या गळ्यातील सेट बघून म्हणाला. स्पर्शने हो मध्ये मान डोलावली. हाच सेट हवा होता ना तुला, युवराज पुन्हा म्हणाला. स्पर्श म्हणाली. पण त्या दिवशी तर हा तिथे नव्हता ना, स्पर्श पुन्हा काहीतरी आठवत म्हणाली. हो, हा सेम दुसरा पीस आहे. मला आवडला आणि मी लगेच तुझ्यासाठी बुक केला, युवराज म्हणाला. मग आता तरी हा रुसवा सोडशील ना, युवराजने पुन्हा विचारलं. आता मला हा नकोय, स्पर्श त्यावर लगेच म्हणाली. व्हॉट, युवी गोंधळून गेला. वापस करा, नकोय मला हा सेट, स्पर्श पुन्हा म्हणाली. अगं पण आत्ताच तर म्हणालीस ना सेट आवडला म्हणून, युवराज न समजून म्हणाला. हो, आवडलाच आहे, स्पर्श म्हणाली. मग वापस करायला का सांगत आहेस, युवी म्हणाला. कारण आता हा सेट कॉमन झाला आहे आणि मला कॉमन गोष्टी अजिबात आवडत नाहीत. स्पर्शने तो सेट हातात काढून घेतला. युवराजने तर ते ऐकून आश्चर्याने आवाजला. द ग्रेट युवराज जहागीरदारची बायको अशा कॉमन झालेल्या गोष्टी घालणार का? स्पर्श मुद्दाम म्हणाली आणि तो सेट ड्रेसिंग टेबलवर ठेवली. 2 कोटीचा सेट आहे हा, युवराज ओठांचा चंबू करून केविलवाण्या नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला. असेल, पण आता तो दुसऱ्याकडेही आहे. माझ्याकडे जे आहे ते फक्त माझ्याकडे असावं, स्पर्श म्हणाली आणि त्याला थोडं दूर करून बेडवर आडवी झाली. स्पर्श यार, ऐकून तर घे, युवराज तिच्या मागे जात होता. गुड नाईट, स्पर्शने लगेच डोळे सुद्धा मिटून घेतले. युवराजने केसातून हात फिरवला आणि तिच्याकडे बघितलं. मग तो बाल्कनीत जाऊन त्याने एक फोन केला. येस बॉस, पीटर आळसावलेल्या आवाजात त्याला म्हणाला. इथे माझी बायकोमुळे झोप उडाली आहे आणि तू आळस देतोयस, इडियट, युवराज त्याला चिडून म्हणाला. बॉस, तुमची बायको तुमची झोप उडवते, त्याला मी काय करू, पीटरही म्हणाला. सेटचा आयडिया तुझाच होता ना, युवराज त्याला थोडंसं रागाच्या भरात म्हणाला. हो, आवडला का मॅडमला, पीटरने लगेच विचारलं. अजिबात नाही, युवराज जहागीरदारची बायको अशा कॉमन गोष्टी घालणार नाही एवढी साधी गोष्ट तुला कळू नये, इडियट कुठला, युवराज पुन्हा चिडून होता. म्हणजे, पीटरने आश्चर्याने विचारलं. हा पीस दुसऱ्या कुणाकडे आहे म्हणून आता तो स्पर्शला नकोय, युवराज मग नाराजीच्या सुरात त्याला म्हणाला. व्हॉट, कम अगेन, पीटर पुन्हा म्हणाला. येस, आत्ताच्या आत्ता हा सेट चेंज कर, तिला नकोय हा सेट, युवराज म्हणाला. बॉस, रात्रीचे 11 वाजत आहेत, पीटर आश्चर्याने घड्याळाकडे बघत केविलवाण्या आवाजात त्याला म्हणाला. ते मला काही माहीत नाही, सेट देण्याचा आयडिया तुझा होता ना, आता हे सगळं तूच निस्तरायचं, असं म्हणत युवराजने फोन कट केला. चायला बॉसच्या बायकोचा रुसवा काढायला आम्ही का परेशान होतोय, पीटर वैतागत म्हणाला आणि त्याने एक फोन केला. थोडंफार बोलून त्याने पुन्हा युवराजला फोन केला. हां बोल, युवराज म्हणाला. बॉस, एक माणूस उद्या येऊन तो सेट घेऊन जाईल, पीटर म्हणाला. मग मला कसा सेट हवा आहे ते मी तुला सांगतो, ते त्याला नक्की सांग, युवराज म्हणाला. हो, मग थोडंफार बोलून युवराज पुन्हा रूममध्ये आला. तिच्या बाजूला जाऊन त्याने तिला पुन्हा मिठी मारली. हे काय, स्पर्श म्हणाली. झोपतोय, युवी म्हणाला. अच्छा, चला दूर व्हा, स्पर्श म्हणाली. पण का, युवराज म्हणाला. का म्हणजे, असं फालतू गिफ्ट आणायला कुणी सांगितलं, असं फालतू गिफ्ट आणलं म्हणून दूर व्हायचं, स्पर्श म्हणाली. फालतू, 2 गोष्टीचा सेट फालतू, युवराज डोळे मोठे करून तिला पाहत होता. हो, फालतू बकवास, स्पर्श नाक मुरडत म्हणाली. ठीक आहे, उद्या चेंज होईल तो सेट, आता तरी झोपू दे ना, युवराज लाडात येत तिला पुन्हा मिठी मारून म्हणाला. अजिबात नाही, बायको रागवली आहे ना तुमच्यावर, स्पर्श त्याला दूर करत रोखून बघत म्हणाली. तेच तर, बायको रागवली आहे आणि मी तिचा राग काढतोय, युवराज डोळे मिचकावत पुन्हा तिच्याजवळ जात म्हणाला.
युवी, स्पर्श बारीक डोळे करून त्याला आता थोडंसं रोखीन बघत म्हणाली. ओके, जातोय, असं म्हणत युवराज बेडवरून उठला. घर माझं, बेडरूम माझी, बेड माझा आणि बायको पण माझी, आणि मी कुठे झोपतोय? तर या बकवास काउचवर. हा अन्याय आहे माझ्यावर. युवी डोळे गोल फिरवत स्वतःशीच म्हणाला आणि उशी घेऊन काउचवर झोपला. त्याच्या बोलण्याचं स्पर्शला आता खूपच हसू येत होतं. हसू नको हा, नाहीतर मी इथे अजिबात झोपणार नाही, युवराज तिच्याकडे रोखून बघत म्हणाला आणि त्यावर तिने खांदे उडवले आणि पुन्हा झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा होती, त्यामुळे स्पर्शने 6चा अलार्म लावला होता. अलार्म वाजताच तिला जाग आली. तिने अलार्म बंद केला आणि आळस दिला. नेहमीप्रमाणे तिला अपेक्षा होती की ती युवीच्या मिठीत असेल, पण बेडवर ती एकटीच झोपलेली होती. तिने लगेच उठून बसत आजूबाजूला पाहिलं. युवी तिच्या अगोदरच उठला होता आणि फ्रेश होऊन बाहेर सुद्धा गेला होता. युवराज कुठं गेले? स्पर्श विचार करत म्हणाली. तिची नजर काउचवर गेली. तो कदाचित रात्रभर तिथेच झोपला होता, कारण उशी तिथेच होती. स्पर्शला आता कसं तरीच झालं. तिला तो रात्री तिच्या बाजूला येऊन जबरदस्तीने मिठी मारून झोपणं अपेक्षित होतं. स्पर्श उठली आणि फ्रेश व्हायला निघून गेली. फ्रेश होऊन ती खाली पण आली. खाली आत्या आजी अगोदरच उठून तयारी करत होत्या. उठलीस बाळा, ये, आजी तिला पाहून म्हणाली. स्पर्श इकडे तिकडे बघत आजी जवळ जाऊन बसली. तिला वाटलं युवराज खाली असेल म्हणून तिची नजर त्याला शोधत होती, पण तो काही तिला दिसला नाही. काय झालं? आजी म्हणाली. काही नाही, स्पर्श लगेच उत्तरली. सकाळचे 9 वाजले. तोपर्यंत सगळे उठले होते. रघु पण छान तयार होऊन खाली आला होता. गुड मॉर्निंग वहिनी साहेब, रघु स्पर्शला म्हणाला. गुड मॉर्निंग, स्पर्श सुद्धा हसून म्हणाली. रघुला तिचा चेहरा थोडा पडल्यासारखा वाटला. काय झालं? रघुने विचारलं. काही नाही, स्पर्श म्हणाली. मग आमच्या वहिनी साहेब अशा नाराज का दिसत आहेत? सांगा ना वहिनी, काय झालं? रघुने पुन्हा विचारलं. तुमचे भैया साहेब सकाळपासून दिसलेच नाहीत, स्पर्श हळूच म्हणाली. ओ, असं आहे होय, रघु म्हणाला. स्पर्शने हुंकार भरला. भैया साहेब तर, असं म्हणत रघु लगेच पुन्हा गप्प झाला. कुठे गेलेत ते? स्पर्शला वाटलं त्याला माहीत आहे. नाही, काही माहीत नाही कडे, मला पण भेटले नाही तो सकाळपासून. काही भांडण वगैरे झालं होतं का तुमच्यात? रघु मुद्दाम भोळेपणाचा आव आणून म्हणाला. नाही, काल ते माझ्यासाठी जरा, असं म्हणत स्पर्शने रघुला रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला. असं आहे तर. मी काय म्हणतो वहिनी साहेब, अजून किती दिवस राग धरून बसणार आहात? सगळं छान सुरू आहे, फक्त तुमचं सोडून. करा की माफ भैया साहेबांना. माणसाने किती सतवावं एखाद्याला. तसे आमचे भैया साहेब जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत ठीक आहे हां, आणि एकदा जर रागावले तर, रघु म्हणाला. तर काय? स्पर्श आता काळजीने म्हणाली. काही नाही, 8 दिवस घरी येत नाहीत हो, रघु म्हणाला. 8 दिवस घरी येत नाहीत? मग कुठे जातात? स्पर्शने विचारलं. अजून कुठे जाणार वहिनी, असं म्हणत रघु खट्टाळ हसला आणि तिथून निघून गेला. भोळी बिचारी स्पर्श, तिच्या डोक्यात आता नको नको त्या गोष्टी यायला लागल्या होत्या. दुपार झाली. गुरुजी पूजेसाठी आले होते. सगळी तयारी करून झाली होती. डॉक्टर स्टीफन यांना खास आमंत्रण दिलं होतं. आज त्यांच्यासमोर निशाचा आणि त्यांच्या नात्याचं फिक्स होणार होतं. हे इथे कशाला आलेत? निशा डॉक्टर स्टीफनला बघून म्हणाली. तुला बघायला? गीता खट्ट्याळ हसत म्हणाली. मला बघायला? म्हणजे मी काय शोपीस आहे का एखादं जे मला बघायला आलेत? निशा म्हणाली. बावळट, तुला बघायला म्हणजे तुला लग्नासाठी मागणी घालायला आलेत ते, गीता म्हणाली. वॉच, हे इंग्रजी माकड मला मागणी घालणार आहे? निशा आश्चर्याने स्टीफनकडे आणि नंतर गीताकडे बघून म्हणाली. माकड आहे का तो? कसला हँडसम आहे बघ, 6 पॅक बॉडी, दिसायला तुझ्यापेक्षा कितीतरी गोरा, उंची तर बघ 6 फीट नक्कीच असणार, आणि त्याचे ते घारे डोळे, आय हाय हाय. गीता डॉक्टर स्टीफनला बघून त्याची तारीफ करत होती. इतकाच आवडला आहे तर तूच कर ना त्याच्याशी लग्न, निशा तिच्या बोलण्यावर नाक मुरडत म्हणाली. केलं असतं ग, पण त्याला तू आवडतेस, गीता डोळे मिचकावत म्हणाली. व्हॉट? निशाला धक्काच बसला. हो, सकाळीच भाई आणि डॅड तुझ्यासाठी त्याला मागणी घालून आलेत आणि त्याने होकारही दिलाय. आता फक्त तुझा होकार बाकी आहे, गीता म्हणाली. आणि हे सगळं ऐकून निशाला आता फक्त चक्कर यायची बाकी होती. मला न विचारता तुम्ही एवढं सगळं ठरवलं? निशा आश्चर्याने म्हणाली. तुझ्या भल्यासाठी ठरवलं बाळा. पाठीमागून आत्या आणि आजी तिथे येत म्हणाल्या. आई, मी तुला सांगितलं होतं ना मला लग्न नाही करायचं, निशा आत्यावर चिडत म्हणाली. का नाही करायचं? कुणा एकामुळे कुणाचं आयुष्य थांबत नाही बेटा, आजी तिला समजावत होती. अगं आजी पण, निशा म्हणाली.
हे बघ बाळा, सगळं छान होत आहे. युवराजचा संसार सुरू झाला, गीता ठीक होऊन घरी आली. आता तूही सगळं विसरून तुझ्या आयुष्यात पुढे जायला हवं, हो की नाही? आजी निशाला मायेने समजावत होती. निशा बाळा, तुला नाही का वाटत तुझं लग्न न करणं या निर्णयामुळे तुझ्या आईला तू दुखवत आहेस? अगं, तिचा संसार सुखाचा झाला नाही, पण तिला तुझा सुखाचा संसार बघायचा आहे ना. तिला तुझी हक्काची फॅमिली बघायची आहे आणि डॉक्टर साहेब तुझ्यासाठी अगदी योग्य आहेत. त्यालाही फॅमिलीची गरज आहे. विचार कर बाळा जरा, आजी तिला समजावत होती. तिने आत्याकडे पाहिलं. आत्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आपल्याही मुलीचं लग्न व्हावं, तिचा राजा राणीचा संसार असावा, हेच तर प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं. आणि आत्यालाही निशासाठी तेच वाटत होतं. ठीक आहे, मी तयार आहे या लग्नाला, पण त्याला सगळं सांगून हां, निशा म्हणाली. अगं पण आता मागच्या गोष्टींचा विचार का करतोयस तू? आत्या म्हणाली. आई, मी ज्याच्याशी लग्न करते त्याला माझी सगळी माहिती असणं आवश्यक आहे की नाही? मला डॉक्टरला एकांतात बसून बोलायचं आहे, निशा म्हणाली. आत्या आजी एकमेकींना बघत होत्या. ठीक आहे, मी प्रतापला तसं सांगते. आजी तिच्या बोलण्यावर तयार झाली. निशा तिच्या रूममध्ये निघून गेली आणि थोड्याच वेळात डॉक्टर स्टीफन तिथं आले. हॅलो, डॉक्टर स्टीफन दारात म्हणून उभं राहून म्हणाले. कम डॉक्टर, निशा त्यांना पाहून म्हणाली. तुला माझ्याशी काही बोलायचं होतं का? डॉक्टर स्टीफन म्हणाले. तुम्हाला माझ्याशी लग्न का करायचं आहे? निशाने सरळ सरळ त्यांना प्रश्न केला. बिकॉज आय लाईक यू, डॉक्टर स्टीफन म्हणाले. आपल्याला भेटून फक्त 15 दिवस झालेत डॉक्टर, आणि या 15 दिवसात मी तुम्हाला आवडायला पण लागले का? निशा म्हणाली. नो, मी मागच्या 2 वर्षांपासून तुझ्या मागे आहे. डॉक्टर स्टीफन हळुवारपणे तिच्या डोळ्यात बघून म्हणाले. व्हॉट? हे ऐकून निशा आता आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होती. येस, तुला कदाचित आठवत नसेल, आपण लंडनमध्ये 2 वेळा भेटलोय, असं म्हणत डॉक्टर स्टीफनने तिला त्यांच्या भेटीबद्दल सांगितलं. कॉलेज सुरू असताना निशाच्या कॉलेजमध्ये डॉक्टर स्टीफन 2 वेळा येऊन गेले होते. एकदा सेमिनारसाठी आणि एकदा कॉलेज गॅदरिंगसाठी. त्यांना आमंत्रण दिलं होतं, कारण तेही अगोदर त्याच कॉलेजचे स्टुडंट होते. त्यावेळी निशा त्यांना ओळखत नव्हती, पण निशा त्यांना पाहताच क्षणी आवडली होती. मग त्यांनी तिची चौकशी केली. त्यात ती इंडियामधून आली आहे असं त्यांना समजलं. इंडियामध्ये मॅरेज कॉन्सेप्ट खूप स्ट्रॉंग आहे. इथे लग्न झालेले कपल्स एकमेकांवर प्रेम करत आयुष्यभर एकमेकांची साथ देतात. इंडियन कल्चर त्यांना खूप आवडायचं आणि त्यांनी विचार केला की निशासारखीच मुलगी त्यांची पत्नी असावी. मग ते पुन्हा त्यांच्या कामात व्यस्त झाले आणि लग्नाचा विषय तसाच राहून गेला. पण निशाचा चेहरा आणि विचार ते डोक्यातून काढू शकले नाही. डॉक्टरांचं असंच असतं, प्रोफेशनमुळे त्यांना फॅमिली बनवण्याचा विचार करता येत नाही. सारखी बिझी असायचे ते. त्यानंतर निशा त्यांना गीताच्या ऑपरेशनच्या निमित्ताने पुन्हा भेटली. तिला पाहून त्यांच्या प्रेम भावना पुन्हा जाग्या झाल्या. गीता ठीक होईपर्यंत ते इंडियामध्येच राहिले. या 15 दिवसात त्यांना तिचा स्वभाव कळला. जहागीरदार फॅमिली त्यांना खूपच आवडली आणि म्हणूनच त्यांनी प्रतापने विचारल्यावर लगेचच या लग्नासाठी होकार दिला होता. आता कळलं तुला की माझं प्रेम या 15 दिवसात झालेलं नाहीये? डॉक्टर स्टीफन स्माईल करत म्हणाले. त्यांना काय बोलावं तिला आता काहीच कळत नव्हतं. वेल, माझ्या बाबतीत तुम्हाला सगळं माहीत असणं आवश्यक आहे. माझं लहानपणापासून, निशा बोलतच होती की डॉक्टर स्टीफनने मध्येच तिला थांबवलं. तुला युवराज आवडायचा, तू त्याच्याशिवाय कुणाचाच विचार कदाचितच कधी केला असशील, डॉक्टर स्टीफन म्हणाले. आणि निशा आता पुन्हा गोंधळून त्यांच्याकडे बघत होती. तुझ्या अगोदरच मला युवराजने सगळं सांगितलं आहे अँड इट्स ओके. मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. जी मुलगी लहानपणापासून एकाच मुलावर एकतर्फी प्रेम करत आली आहे आणि त्याच्या खुशीसाठी स्वतःचं प्रेम कुर्बान करून ती सगळं विसरून खुश आहे, ती मुलगी लग्नानंतर तिच्या नवऱ्यासोबत तितकीच एकनिष्ठ राहील, खात्री आहे मला, डॉक्टर स्टीफन म्हणाले. आणि हे बोलणं ऐकून निशाचे डोळे भरून आले. डॉक्टर स्टीफनने त्यांच्या खिशातून रुमाल काढून तिचे डोळे पुसले. मी कधीच म्हणणार नाही की तू युवराजला विसर. आय नो ते शक्य नाही, बिकॉज ही वॉज युअर फर्स्ट लव्ह. पण मला तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाने स्वतःची वेगळी जागा बनवायची आहे. त्यासाठी मला एक चान्स देशील? मी तुला कधीच निरीक्षण करणार नाही, डॉक्टर स्टीफन हळूवार म्हणाले. निशा त्यांच्या डोळ्यात तिच्याविषयी प्रेम, तिला मिळवण्याची तळमळ पाहू शकत होती. विल यू मॅरी मी? डॉक्टर स्टीफन तिचा हात हातात घेऊन पुन्हा म्हणाले. निशा त्यांच्या डोळ्यात बघत हो मध्ये मान डोलावली. मग डॉक्टर स्टीफनने खुश होत तिला लगेच मिठी मारली. थँक्यू व्हेरी मच अँड आय लव्ह यू निशा, डॉक्टर स्टीफन म्हणाले. निशाला अगोदर तर काहीच समजलं नाही, पण नंतर तिनेही त्यांच्या पाठीवर हात ठेवून समाधानाने डोळे मिटले. कदाचित अशाच प्रेमाची अपेक्षा तिला होती. एक अशी व्यक्ती फक्त तिच्यासाठी असेल, फक्त तिच्यावर प्रेम करेल, आणि ती व्यक्ती डॉक्टर स्टीफन होते.
त्यांना तसं पाहून नीला आत्याला भरून आलं. त्या पदराने डोळे पुसत त्यांना पाहत होत्या. स्पर्शने आत्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि आता अजिबात रडायचं नाही असं डोळ्यांनी खुणावलं. आत्याने स्पर्शला मिठी मारली. मग स्पर्श आत्याला घेऊन खाली निघून आली. काय झालं? आजी प्रताप आणि गीता स्पर्श आणि आत्याला बघून म्हणाले. डन. स्पर्शने त्यांना अंगठा दाखवला. देव पावलाबाई. गुरुजी, तुम्ही निशाच्या लग्नाची तारीख बघा. आता शुभ कार्यात अजून वेळ नको करायला. आजी खुश होत म्हणाली. हो, अगोदर सत्यनारायण करून घेऊ आणि मग निवांत पंचांग बघून शुभ मुहूर्त काढू. गुरुजी हसत म्हणाले. हो, आधी पूजा करून घेऊया. आत्या पण डोळे पुसत म्हणाली. सुनबाई, युवी कुठे आहे? तुम्हाला जोडीने पूजेला बसायचं आहे. आजी म्हणाली. माहीत नाही आजी, सकाळीच बाहेर गेलेत ते. स्पर्श थोडं नाराजीच्या सुरात म्हणाली. अगं माई, युवराज त्याच्या कोणत्या तरी फ्रेंडला भेटायला एअरपोर्टवर गेला आहे. प्रताप म्हणाले. अरे देवा, मग आता? माई म्हणाली. मी बघतो फोन करून. असं म्हणत रघु थोडा बाजूला गेला आणि 5-1 मिनिटांनी पुन्हा आत आला. भैयासाहेबांशी बोलणं झालं आहे, ते थोड्या वेळाने येतच आहे. रघु सगळ्यांना बघून म्हणाला. ठीक आहे, तोपर्यंत आपण पूजा सुरू करूया. गुरुजी म्हणाले आणि ते पूजा करायला सुरू केले. त्यानंतर 10-1 मिनिटांनी युवी मॅन्शनमध्ये परत आला. त्याच्या हातात एक बॅग होती आणि सोबत एक मुलगी. ती निशाची कॉलेज मैत्रीण होती, जी निशाला भेटायला तिथं आली होती. तिला बघून स्पर्शच्या काळजात धडधड वाढली. यांचीचा फ्रेंड मुलगी आहे. स्पर्श मनातल्या मनात तिला बघून म्हणाली. युवीने त्या मुलीला नोकरांना सांगून गेस्ट रूममध्ये पाठवलं आणि तोही लगेच मग पूजेत सामील झाला. स्पर्श युवीकडे बघत होती, पण युवी मात्र अजिबात तिच्याकडे बघत नव्हता. तो डोळे मिटून पूजेला बसला होता. गुरुजी मंत्रोच्चारण करत पाठ वाचत होते. पूजा पूर्ण झाली, आरती झाली. सगळ्यांनी आरती पण केली. गुरुजींनी सगळ्यांना प्रसाद देऊन आशीर्वाद दिला. मग पुन्हा एकदा सगळे एकत्र बसून बोलत होते. गुरुजींनी एका आठवड्यानंतरचा लग्नाचा मुहूर्त काढला होता. सगळ्यांना वाटलं खूप घाई होते, पण डॉक्टर स्टीफन यांचा विजा आता संपत आला होता आणि त्यांचं शेड्यूल किती बिझी असतं हे सगळ्यांना माहीत होतं. म्हणून मग लग्न 8 दिवसांनी अगदी साध्या पद्धतीने म्हणजे कोर्ट मॅरेज करायचं असं ठरलं. कारण गीताची तब्येत आता कुठे ठीक होत होती, त्यात लग्नाचा स्ट्रेस आणि काम वाढेल म्हणून निशानेच लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं असं ठरवलं होतं. सगळ्यांनी आनंदाने मान्य केलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. युवराज डॉक्टर स्टीफनला मिठी मारून म्हणाला. थँक्यू. डॉक्टर स्टीफन खुश होत म्हणाले. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. युवी निशाला मिठी मारून म्हणाला. त्यावर निशासुद्धा गोड हसली. गुरुजी, डॉक्टर स्टीफन सगळ्यांचा निरोप घेऊन निघून गेले. आत्या, आजी, प्रताप स्टीफनला सोडायला म्हणून त्याच्यासोबत बोलत मॅन्शन बाहेर गेले होते. आता तिथे फक्त स्पर्श, रघु, गीता आणि युवी होते. युवी, स्पर्श बोलत होतीच की लगेच कुणाचा तरी पाठीमागून आवाज आला. हे युवी. ती मुलगी युवराजला आवाज देत म्हणाली. येस सपना. युवी खूप लाडीकपणे तिला म्हणाला आणि त्यावर तिथं असणाऱ्या सगळ्यांनी भुवया उंचावल्या. माझी खोलून दे ना. सपना पुन्हा म्हणाली. काय? रघु आश्चर्याने म्हणाला. बॅग. सपना रघुकडे बघून म्हणाली. हां, मी येतो. रघु म्हणाला. नो युवी, तूच ये ना प्लीज. सपना पुन्हा युवीला म्हणाली. ओके, आलोच. युवराज लगेच तिच्याकडे गेला. स्पर्श तर हे सगळं गोंधळून बघत होती. म्हणलं होतं लय रुसवा धरू नका. आली ना आता सपना. रघु स्पर्शच्या कानाशी झुकून म्हणाला आणि निघून गेला. स्पर्शचा चेहरा रडवेला झाला होता आणि ती पळत तिच्या रूममध्ये निघून गेली. गीताला तर हे सगळं पाहून खूपच मज्जा येत होती आणि ती हसत सुद्धा होती. रात्री डिनरसाठी आत्याने सगळ्यांना आवाज दिला. स्पर्श टेबलवर सगळं मांडत होती. तितक्यात युवराज छान तयार होऊन खाली आला. स्पर्श तर त्याला बघतच राहिली. युवी बाळा, कुठे बाहेर जातोयस का? आजी म्हणाली. हो आजी, डिनरसाठी बाहेर जातोय. युवी म्हणाला. हो का? पण सुनबाई तर आम्हाला काहीच बोलली नाही. जाऊ दे, काही हरकत नाही. सुनबाई जा लवकर तयार हो बाळा, आत्या म्हणाली आणि स्पर्श खुश झाली. आज दिवसभरात युवी तिच्याशी ना नीट बोलला होता ना तिच्याकडे पाहिलं होतं. त्यामुळे त्याने डिनरचा प्लॅन बनवला असेल असं तिला वाटून गेलं. हो, मी जाते. स्पर्श म्हणाली. आत्या, मी सपनासोबत चाललोय. युवराज मध्येच म्हणाला आणि त्यावर सगळे गोंधळून त्याच्याकडे बघत होते. निशा पण येते. स्टीफनला पण सांगितलं आहे मी. दोघे तेवढेच एकत्र टाइम स्पेंड करतील. युवराज पुन्हा म्हणाला. बरं बरं. आत्या खुश झाली. स्पर्शला मात्र खूप वाईट वाटलं. सगळ्यांना घेऊन जात होता युवी, पण तिला विचारलं सुद्धा नाही. तितक्यात निशा आणि सपना मस्त तयार होऊन खाली आल्या. वाव, लुकिंग ब्युटिफुल. युवी सपनाला बघून म्हणाला. थँक्स युवी. सपना युवराजला मुद्दामून मिठी मारून म्हणाली आणि मग तिघेही मॅन्शन बाहेर निघाले. आत्या, आम्हाला यायला उशीर होईल हां.
युवराज मुद्दाम म्हणाला आणि निघून गेला. स्पर्शचे डोळे भरून त्याच्याकडे बघत होती. त्याने तिच्याकडे अजिबात पाहिलं नाही. फुल इग्नोर करत होता तो तिला. सुनबाई बस आपण जेवूया हां, प्रताप म्हणाले. मग स्पर्शने सगळ्यांसोबत बसून जेवण केलं. तशी इच्छा नव्हती, पण आजी बाबा आत्या हे उगाच काळजी करतील म्हणून तिने त्यांच्यासोबत बसून थोडंसं खाल्लं. युवी तुझी वाट लागणार आहे आता, सपना हसत म्हणाली. खूप नाराज होती का ग ती? युवराज काळजी करत म्हणाला. जास्त नाही, पण आय थिंक रडायला आली होती, सपना म्हणाली. हे सगळं ना या रघुमुळे होते, असं म्हणत युवी रघुला मारायला धावला. मी काय केलं? रघु हसत पुढे पळत होता. तूच फोन करून सांगितलं ना तिला इग्नोर करा, त्या लगेच तुम्हाला माफ करतील, युवराज म्हणाला. तसंच होईल भैयासाहेब, रघु म्हणाला. गाढवा, यामुळे जर ती अजूनच जास्त रुसून परत माहेरी निघून गेली ना तर बघ तुला जिवंत इथे गाडतो, युवी म्हणाला. तसं अजिबात होणार नाही या, रघु पुन्हा हसत होता. काही सांगता पण येत नाहीये बरं का, निशा पण म्हणाली. याच्या तर तुम्ही सगळे ना माझ्या प्रेमाचे दुश्मन आहात, आत्ता कुठे जवळ यायला लागली होती, युवराज म्हणाला. आता आय लव्ह यू पण म्हणेल भैयासाहेब, थोडा धीर धरा, रघु खट्टाळ हसत म्हणाला. खरंच म्हणेल ना, युवराज म्हणाला. 100%, रघु म्हणाला. चला, डॉक्टरचा मेसेज आला आहे, वाट बघत आहेत ते, निशा फोनमध्ये बघून म्हणाली. चला चला, रघु पण म्हणाला. आणि मग सगळे गाडीत बसून मॅन्शन बाहेर पडले. एका 5 स्टार हॉटेलमध्ये स्टीफन त्यांचा वेट करत होता. सगळे लगेच आले. सपनाला बघून ही कोण या आविर्भावात स्टीफनने युवराज आणि निशाकडे बघितलं. त्याला युवराज सोबत स्पर्श येईल असं वाटलं होतं. डॉक्टर, ही माझी फ्रेंड सपना, निशा म्हणाली. ओ, नाईस टू मीट यू, स्टीफन म्हणाले. सपना तर त्याच्याकडे बघतच होती. इतकी काय बघते, निशाने त्याला कुचका मारून म्हणला. यार, कसलं हँडसम पीस भेटला आहे तुला, तेही इम्पोर्टेड, सपना म्हणाली. व्हॉट? डॉक्टरला समजलंच नाही. काही नाही, तारीफ करते हो तुमची, युवी म्हणाला. ओके, वेअर इज स्पर्श? मला वाटलं ती पण येईल डिनरसाठी, स्टीफन म्हणाला. माय गॉड, दिस इज नॉट फेअर हा युवराज, यू बोथ आर व्हेरी नॉटी पीपल, स्टीफन त्यांच्या या युक्तीवर खूपच आश्चर्यचकित होऊन म्हणाला. अरे हे तर काहीच नाही भावा, तुला सांगू, आमची निशाताई तर असली जाम भारी आगाऊ आहे ना, तू बघशीलच, नंतर म्हणशील अरे मी कुठे फसलो हिच्याशी लग्न करून, रघु हसत म्हणाला. आणि त्यावर निशाने रघुच्या पाठीत जोरात बुक्का मारला. अगं आई ग, रघु पाठीला हात लावून कळवळत होता. व्हॉट हॅपन? स्टीफन म्हणाला. काही नाही, असंच, निशा दातावळत खोटी स्माईल देत रघुकडे बघून पुन्हा स्टीफनकडे बघून म्हणाली. त्यानंतर सगळे पुन्हा छान गप्पा मारत जेवत होते. निशाने मुद्दाम तिच्या स्टेटसला खूप सारे फोटो लावले, ज्यात सपना आणि युवराजचे सुद्धा बरेच फोटो होते. दोघं एकमेकांना चिटकून बसलेले, एकमेकांना घास भरवणारे. असं वाटत होतं युवराज सपनाची खूप काळजी घेतोय. स्पर्श तिचा आवरून झोपण्यासाठी रूममध्ये आली होती. ती युवराजची वाट बघत फोन चालत बसली होती आणि निशाचं अपडेट झालेलं स्टेटस तिला लगेच दिसलं. ती एक एक करून सगळे फोटो बघत होती. युवराज आणि सपनाची जवळीक बघून तर तिचा नुसता जळफळाट व्हायला लागला होता आणि आता तिला रडायलाही येत होतं. त्यानंतर तिने लगेचच प्रियाला फोन केला. हॅलो प्रिये, स्पर्श रडण्याच्या सुरात नाक वर उडत म्हणाली. आता काय झालं? प्रियाने तिला विचारलं. प्रिया, ते युवी आहेत ना, असं म्हणून तिने रडक्या सुरात काय काय प्रकार घडला तो सगळा तिला सविस्तर सांगितला. हे सगळं ऐकून प्रिया खूपच तिच्यावर रागावली. मूर्ख, बेअक्कल, सगळं ठीक असताना उगाच ताणायची काय गरज होती तुला? सांगितलं होतं ना जास्त ताणू नको, सांगितलं होतं ना त्याला तुझं लव्ह कन्फेस कर, मग का ऐकतलं नाहीस माझं? का उगाच त्याच्यापासून हे दूर असण्याचा नाटक करत होतीस? प्रिया तिला रागवत म्हणाली. मी कुठे, ते तर निशाच मला म्हणाली होती, म्हणून मग मी, स्पर्श नाक वर ओढत बोलत होती. इडियट कुठली, तुला स्वतःची अक्कल नाही का? कुणी काही म्हणू दे, तुला तर माहीत आहे ना युवराजने हे सगळं जे काही केलं तुला काही त्रास होऊ नये म्हणून नाही सांगितलं होतं? ही लव्ज यू लॉट. एखादा दिवस ठीक होतं, पण तो इतकं म्हणवत होता तर तू रुसवा सोडायला हवा होता ना. आता काय करणार आहेस? आता आहे ना तो दुसऱ्या मुलीसोबत, बस आता बोंबलत, प्रिया तिच्यावर पुन्हा चिडून म्हणाली. ए प्रिया, आता तू तरी रागवू नकोस ना, अगोदरच मला खूप रडायला येत आहे.
स्पर्श ओढ बाहेर काढून म्हणाली, रड, तुला तसंच हवं. आणि रागवू नको तर काय करू? तुझी आरती करू का? प्रिया पुन्हा म्हणाली. असं नको ना बोलूस प्लीज. प्रिया, मला काहीतरी आयडिया दे ना, म्हणजे युवी लगेच माझ्याजवळ निघून येतील प्लीज, स्पर्श म्हणाली. आता यात मी काय आयडिया देऊ तुला? तुला अगोदर कळायला नको होतं? आणि आता अजून काही मूर्खपणा करू नको. गेस्ट आहे ती तुमची, उगाच त्यांच्यामध्ये गैरसमज होईल. आता एक काम कर, युवराज आला की त्याला पहिलं तुझं लव्ह कन्फेस कर. समजतंय का मी काय बोलते ते? प्रिया तिला दटावून सांगत होती. समजतंय, स्पर्श म्हणाली. नाही, नक्की आजच सांगायचं त्याला आणि सगळ्या फिलिंग सांगायच्या. समजलं? प्रिया म्हणाली. हो समजलं, स्पर्श सुद्धा रडवेल्या आवाजात नाक वर ओढत तिला म्हणाली. मग थोडंफार इतर गोष्टी बोलून स्पर्शने फोन ठेवला आणि ती डोळे पुसून पुन्हा फ्रेश व्हायला बाथरूममध्ये निघून गेली. तिने मागे जी शॉपिंग त्याच्यासाठी केली होती त्यातून एक छान शॉर्ट वन पीस घेतला आणि ती छान आवरून त्याच्यासाठी खास तयार झाली होती. तिने रूममध्ये सगळीकडे कॅन्डल्स लावल्या आणि बाल्कनीत जाऊन आता युवी येण्याची वाट बघत होती. ती सारखी घड्याळाकडे बघत होती आणि नंतर मॅन्शनच्या त्या भल्या मोठ्या गेटकडे बघत होती. बराच वेळ गेला. त्यानंतर मॅन्शनच्या त्या मोठ्या गेटमधून युवराजची गाडी आत येताना तिला दिसली आणि ते पाहून स्पर्श भलतीच खुश झाली. ती खूप अधीरतेने गाडीकडे पाहत होती. गाडी पार्किंगमध्ये येऊन उभी राहिली, पण गाडीतून फक्त निशा आणि रघु तेवढे बाहेर आले. युवराज आणि सपना गाडीमध्ये नव्हते. स्पर्श लगेच त्यांना पाहून रूम बाहेर आली आणि तितक्यात निशा पायऱ्या चढून वर येत तिच्याजवळ येऊन उभी राहिली. निशाने तिला वरून खाली निहाळून पाहिलं. ओ माय माय, किती सुंदर दिसत आहेस यार. कुठे बाहेर गेली होतीस का तू? निशा मुद्दाम भोळेपणाचा आव आणत तिला म्हणाली. नाही, मी कुठे जाणार, घरीच होते, स्पर्श म्हणाली. अच्छा, आणि मग हे सगळं? हे तर असंच, स्पर्श थोडंसं लाजून म्हणाली. युवीसाठी तयार झाली आहेस ना? निशा तिला आता चिडवत म्हणाली आणि त्यावर स्पर्श कम्मालीची लाजली. कुठे आहेत युवी? स्पर्शने तिला विचारलं. ते सपनाला ना अजून थोडं फिरायचं होतं म्हणून ते तिकडेच थांबले. मला जाम झोप येत होती म्हणून मी आणि रघु निघून आलो. मी जाते बाबा आता झोपायला. माझं जेवण ना खूप झालं आहे, निशा आळस देत आळोखे पिळोखे देत म्हणाली. बाहेर थांबले, तिच्यासोबत फिरत आहेत आणि मी इथे त्यांची वाट बघते याचा जराही विचार केला नाही युवीने, स्पर्श निशाचं बोलणं ऐकून मनात म्हणाली आणि पुन्हा नाराज होऊन ती रूममध्ये निघून गेली. 10 वाजत आले होते. युवराज अजून घरी आलाच नव्हता. स्पर्श त्याची वाट बघत रूममध्ये सारख्या इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. तिला रघुचं सकाळचं बोलणं राहून राहून आठवत होतं. तो 8-8 दिवस घरी येत नाही असा तो तिला म्हणाला होता. स्पर्शला आता हे सगळा विचार करून पुन्हा धडधड करत होतं. आपण उगाच काल त्याला आपल्यापासून दूर केलं असं वाटून गेलं तिला. 10:30 वाजत आले होते. स्पर्शच्या डोक्यात आता नको नको ते विचार यायला लागले होते. तिने रूम बाहेर जाऊन रघुचं दार पुन्हा ठोठावलं. रघुने थोड्याच वेळात दार काढलं. वहिनी, तुम्ही? काय झालं? रघु जरा नाटकीपणे म्हणाला. त्याला ॲक्च्युली सगळं काही माहीत होतं. भाऊजी, स्पर्श रडवेल्या आवाजात त्याला बघून म्हणाली. रघुला आता तिच्या त्या चेहऱ्यावर खूपच हसायला येत होतं. काय झालं वहिनी? रघु त्याचं हसू दाबून मुद्दाम गंभीरपणाने म्हणाला. युवी अजून घरी आले नाहीत, स्पर्श नाकवर ओढत म्हणाली. अच्छा, मग ठीक आहे ना, नको येऊ देत, आपल्याला काय करायचंय? तुम्ही तुमचं छान झोपा. गुड नाईट, रघु उगाचच आळस देण्याचं नाटक करत म्हणाला. भाऊजी, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? स्पर्श त्याच्याकडे डोळे मोठे करून म्हणाली. तिला त्याच्याकडून ही कृती अपेक्षित नव्हती. आता मला काय वाटायला हवं बरं, सांगा? रघु न समजून तिच्याकडे बघून म्हणाला. तुमचे भैयासाहेब अजून घरी आले नाहीत. कुठे असतील, काय करत असतील?
तुम्हाला याचं अजिबात काही वाटत नाही? स्पर्श म्हणाली. मला माहीत आहे की भैयासाहेब कुठे आहेत ते, रघु म्हणाला. आणि स्पर्शने चमकून त्याच्याकडे पाहिलं. काय? तुम्हाला माहीत आहे युवी कुठे आहेत ते? स्पर्शने विचारलं. हो, माहिती आहे की, रघु म्हणाला. मग मला आत्ताच त्यांच्याकडे जायचं आहे, स्पर्श थोडं हट्ट करत म्हणाली. कशाला? तुम्ही तर रागावलाय ना त्यांच्यावर, नाराज आहात त्यांच्यावर, रघु म्हणाला. ते सगळं खोटं होतं ना भाऊजी, स्पर्श म्हणाली. ॲक्च्युली माझं पण त्यांच्यावर खूप प्रेम आहे, स्पर्श नाकवर ओढत म्हणाली. मग हे त्यांना कधी सांगणार? रघु बारीक डोळे करून तिला रोखून बघत म्हणाला. सांगणार होते, पण ते आहेत कुठे इथे सांगायला, स्पर्श म्हणाली. खरंच सांगणार ना? रघु खुश होऊन म्हणाला. हो, स्पर्श मान खाली वर करत म्हणाली. चला, रघु हसत म्हणाला. कुठे? स्पर्शने विचारलं. भैयासाहेबांकडे, रघु म्हणाला आणि तिला घेऊन लगेच मॅन्शन बाहेर पडला. आपण कुठे जातोय भाऊजी? स्पर्श रघुला बघून म्हणाली. समजेल वहिनी, बसा गाडीमध्ये, रघु म्हणाला. आणि थोड्याच वेळात ते जहागीरदार ऑफिसच्या बिल्डिंग समोर येऊन उभे राहिले. इथे? स्पर्श आश्चर्याने म्हणाली. जात? रघु गालात हसला. स्पर्श गाडीतून बाहेर आली. सगळीकडे गार्ड्स होते. त्यांनी स्पर्शला बघताच अदबीने टाइम विश केला. स्पर्शला ऑफिसमधील त्याचं प्रायव्हेट एरिया माहीत होता. ती हळूच चालत तिथे आली. तिने दरवाजावर नॉक करून हळूच आत डोकावत पाहिलं. सगळ्या रूममध्ये मंद प्रकाश होता. युवराज, स्पर्श त्याला आवाज देत आत आली. ती इकडे तिकडे बघत त्याला शोधत होती. ती थोडं पुढे गेलीच होती की युवराजने पाठीमागून येऊन तिला मिठी मारली. स्पर्श एकदम दचकली, पण जसा त्याचा मेनली फ्रॅग्रन्स तिच्या नाकात गेला ती समजून गेली आणि तशीच त्याला फील करत उभी राहिली. त्याने तिचा सुगंध घेत तिच्या मानेवर ओठ फिरवले. अस्वस्थ होत धडधड वाढली तिची. युवराज, स्पर्श हळूच म्हणाली. त्याने लगेच तिला समोर वळवलं. दोघांची नजरानजर झाली. दोघेही एकमेकांत हरवून एकमेकांच्या डोळ्यात खोल पाहत होते. मग युवराज तिच्यावर झुकणार की तिने त्याच्या गालात जोरात चापट मारली. तो गोंधळला, पण लगेच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. हाऊ डे यू, असं म्हणत युवराजने तिला मागे ढकलत भिंतीवर टेकवत घट्ट दाबलं. हाऊ डेअर आय, हाऊ डेअर यू, स्पर्श तितक्याच रागाने म्हणाली. तो दिवसभर तिला मुद्दाम इग्नोर करत होता याचा राग आला होता मॅडमला. युवराज पुन्हा हरवला तिच्या त्या रागीट नजरेत. पण मग भानावर येत तो तिच्यापासून बाजूला होत होताच की तिने दोन्ही हाताने त्याचं छातीवर शर्ट गच्च पकडलं आणि स्वतःकडे खेचत त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. विजेचा झटका लागावा तसा युवराज दचकला. स्पर्श आवेगाने त्याच्या ओठांना चावत तिचा राग व्यक्त करत होती. तो इग्नोर करतोय हे पाहून किती वाईट वाटलं होतं तिला. युवी स्तब्ध उभा राहून तिला साथ देत होता. त्यालाही कळत होतं त्याने आज तिला खूप हर्ट जे केलं होतं. थोड्या वेळाने ती त्याच्यापासून दूर झाली आणि जोरजोरात श्वास घेत त्याच्याकडे रागाने बघत होती. गालात खट्याळ हसला तो. झाला राग काढून? नाही, झाला असेल तर अजून काढू शकतेस, आय डोंट माइंड, युवराज त्याचे ओठ पुसत डोळे मिचकावत म्हणाला. स्पर्शने लगेच त्याच्या छातीवर तिचा चेहरा लपवला. मग युवराजने तिच्या भोवती हातांचा विळखा घालत तिला गच्च मिठी मारली. का वागलात तुम्ही असे? स्पर्श म्हणाली. असे? असे म्हणजे कसे बरं? युवी मुद्दाम म्हणाला. का दूर राहत होतात तुम्ही माझ्यापासून? स्पर्श चेहरा वर करून त्याच्याकडे रडवेल्या सुरात बघून म्हणाली. तूच म्हणालीस ना तुझ्यापासून दूर राहायचं, युवराज भोळेपणाने म्हणाला. अच्छा, मी म्हणाले आणि तुम्ही ऐकलं? का ऐकलं तुम्ही माझं? मी काहीही म्हणेन, लगेच ऐकणार का तुम्ही माझं? इतके दिवस तर काहीच ऐकलं नाही, आता बरं हीच गोष्ट ऐकत होतात, स्पर्श म्हणाली आणि त्याने नाहीमध्ये मान डोलावली. मग हे का ऐकलं? स्पर्श पुन्हा म्हणाली. तुला अजून परेशान करायचं नव्हतं म्हणून, युवी तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेत म्हणाला. इतके दिवस करतच होतात ना परेशान, त्याचं काय? स्पर्श म्हणाली. इतके दिवस परेशान केलं कारण आय लव्ह यू, युवी म्हणाला. देन आय ऑल्सो लव्ह यू ना, स्पर्श पण म्हणाली. रिअली? युवी आश्चर्याने तिच्याकडे बघत होता.
हं, तुम्हाला का नाही समजत? माझं पण तुमच्यावर प्रेम आहे, स्पर्श म्हणाली. तू सांगितल्याशिवाय कसं समजणार स्पर्श? युवी गालात हसत पुन्हा तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाला. प्रत्येक गोष्ट सांगूनच समजायला हवी का युवराज? स्पर्श म्हणाली. काही गोष्टी व्यक्त करण्यासोबत बोलून पण दाखवाव्यात माणसाने, युवराज म्हणाला. आय लव्ह यू युवी, स्पर्श त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. इग्नोर केलं म्हणून म्हणतेस ना? युवराज म्हणाला. नाही, खूप आधीपासून फील करते. तुम्ही आयुष्यात आलात तेव्हापासून, पण तुम्हाला सांगू शकले नाही. मग सांगावं म्हणलं तर बरंच काही घडून गैरसमज झाले आपल्यामध्ये. आणि स्पर्श डोळ्यात पाणी आणून म्हणाली. श्श, आता त्या गोष्टींचा अजिबात विचार करायचा नाही. युवराज तिला छातीशी कवटाळत म्हणाला. आय एम सॉरी, स्पर्श रडत म्हणाली. फॉर व्हॉट? युवराज म्हणाला. मी उगाच तुमच्यावर रुसून बसले ना, सगळं माहीत असून सुद्धा उगाचच तुमचा रागराग केला, स्पर्श म्हणाली. इट्स ओके. आणि खरं सांगू का, मलाही खूप मज्जा येत होती तुझा रुसवा काढायला. आय रिअली एन्जॉयड धिस, युवी म्हणाला. खोटारडे गुडले, स्पर्श म्हणाली. खरंच तुझा हा बालिशपणा खूप आवडतो मला. यू आर व्हेरी स्पेशल. अशीच राहा, कधीच चेंज होऊ नकोस, युवी तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन प्रेमाने म्हणाला. आय लव्ह यू, स्पर्श म्हणाली. आय लव्ह यू टू, युवी म्हणाला. आणि मग दोघेही बराच वेळ एकमेकांच्या मिठीत उभे होते. वेट, असं म्हणत युवराज पुन्हा तिच्यापासून बाजूला झाला. ती काय झालं या आविर्भावात त्याच्याकडे बघत होती. जस्ट 1 मिनिट, युवराजने बाजूच्या ड्रॉवरमधून एक ज्वेलरी बॉक्स बाहेर काढला. हे काय आहे? स्पर्शने त्याच्या हातातील ज्वेलरी बॉक्स बघून विचारलं. क्लोज युअर आईज, युवी म्हणाला. तिने पुन्हा बारीक डोळे करून त्याच्याकडे बघितलं. प्लीज क्लोज युअर आईज, युवी पुन्हा म्हणाला. आणि मग स्पर्शने हळूच डोळे बंद केले. युवराजने तिला चालत आरशासमोर आणून उभं केलं आणि त्या बॉक्समधून एक सुंदर नेकलेस बाहेर काढून तिच्या गळ्यात घातला. नाव ओपन युअर आईज, युवी तिच्या कानात हळूच म्हणाला. तिने हळूच डोळे उघडले आणि समोर पाहिलं. तिच्या गळ्यात जो नेकलेस होता त्यात खूप सुंदर असे ब्ल्यू डायमंड होते, जे खूप महागडे होते. तिचे डोळे आणि ते डायमंड एकदम सारखेच दिसत होते. स्पर्श तर हे बघून थक्कच झाली. त्या मंद प्रकाशातही ते डायमंड्स खूप चमकत होते. आवडलं? युवी म्हणाला. इट्स ब्युटिफुल युवी, पण हे का घेतलं तुम्ही? स्पर्श म्हणालाय. का म्हणजे? तुझा रुसवा काढण्यासाठी, युवराज म्हणाला. युवी, हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे, याची काय गरज होती? स्पर्श बोलतच होती की त्याने तिला समोर वळून तिच्या ओठांवर बोट ठेवलं. तुझ्यापेक्षा कोणतीच गोष्ट एक्सपेन्सिव्ह नाही. अँड यू आर राईट. तू स्पर्श युवराज जहागीरदार आहेस. तू कॉमन गोष्टी अजिबात घालायच्या नाही. आता तुझ्यासाठी जे काही येईल ते सिंगल पीस असेल. युवराज गालात हसला. युवी, आहो ते तर मी सहज म्हणाले होते, स्पर्श ओढ बाहेर काढून म्हणाली. इट्स ओके. बरं आता ते जाऊ दे. हा तरी सेट आवडला ना तुला? युवराज म्हणाला. खूप सुंदर आहे हा, स्पर्श गळ्यावर हात फिरवत म्हणाली. थँक्यू, स्पर्श पुन्हा म्हणाली. नुसतं थँक्यू, युवराज म्हणाला. आणि मग स्पर्शने त्याच्या गालावर किस केलं. बस इतकंच, युवराज म्हणाला. आणि मग स्पर्शने त्याच्या दुसऱ्या गालावर ओठ टेकवले. नॉट फेअर, युवी म्हणाला. आणि मग यावेळी स्पर्शने हळूच त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि युवराजने तिला कमरेत हात घालून लगेचच वर उचललं. दोघेही एकमेकांना किस करत तसेच बेडवर आले. त्याने तिला तसंच खाली ठेवलं आणि मग बाजूला झाला. तिने लाजून चेहऱ्यावर हात ठेवला. युवराज तिच्या बाजूला पाहुडला आणि तिच्या हाताला बाजूला केलं. स्पर्श, युवराज सेजेक्टिव्ह व्हॉईसमध्ये म्हणाला. त्याला तिच्यावर आता खूप प्रेम करायचं होतं. लग्न झाल्यापासून त्याने त्याच्या सर्व इच्छा दाबल्या होत्या, त्या पूर्ण करायच्या होत्या. तिच्या डोळ्यात बघत तो तिला त्याची अनुमती मागत होता. तिने लाजून मान दुसरीकडे केली आणि युवराजला तिचा होकार आहे ते समजलं. खुश होत त्याने त्याच्या अंगावरील शर्ट काढून लगेच हवेत भिरकावलं आणि तिच्यावर आला. तिच्या शरीरावर प्रत्येक ठिकाणी तो त्याच्या ओठांची मोहर उमटवत होता. त्याच्या ओठांच्या गरम स्पर्शाने ती शहारून अधिकच उत्तेजित होत होती. काही वेळातच त्यांच्यातील कपड्यांचे सगळे अडसर दूर झाले आणि युवराज तिच्यात सामावला. आज खऱ्या अर्थाने दोघे पती पत्नी झाले होते. आता त्यांच्यात ना कोणता रुसवा होता, ना कोणते गैरसमज होते आणि ना कोणती तिसरी व्यक्ती होती. होतं ते फक्त निरागस निस्वार्थ प्रेम आणि अतूट विश्वास. रात्रभर दोघेही एकमेकांवर प्रेमाची बरसात करत होते.
मग संतुष्ट होऊन दोघेही तसेच एकमेकांना बिलगून मिठी मारून पडून होते. बराच वेळ तसेच होते ते. तिला त्रास होतोय का म्हणून त्याने हळूच तिच्याकडे बघितलं. डोळे समाधानाने मिटले होते तिने. खूप थकली होती ती. लगेच त्याच्या मिठीत झोप लागली तिला. युवराजने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि दोघांवर नीट ब्लँकेट ओढून घेतली आणि तिला बिलगून झोपला. पहाटे 5च्या सुमारास युवीला जाग आली. त्याने स्पर्शकडे पाहिलं तर ती त्याला बिलगून बिनधास्त झोपली होती. त्याने गालात हसत अंगावर त्याचे कपडे चढवले. कुणी उठण्याआधी घरी जायचं होतं त्यांना, त्यामुळे मनात नसतानाही त्याला तिला उठवावं लागलं. स्पर्श, युवराज तिच्या कानाशी हळूच म्हणाला. स्पर्श झोपेत म्हणाली. आपल्याला मॅन्शनवर जायला हवं, युवी म्हणाला आणि तिने लगेच डोळे उघडले. किती वाजले? स्पर्श घाईघाईत उठत म्हणाली. 5, युवराज म्हणाला. पोटात कळ निघाली तिच्या. व्हॉट हॅपन? युवीने काळजीने विचारलं. थोडंसं दुखतंय, स्पर्श पोटाला पकडून म्हणाली. का दुखत असेल समजलं त्याला. तू तयार हो, मी निशाला फोन करतो, ठीक आहे? युवी तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला. तिने अंगाभोवती तशीच चादर लपेटली आणि कपडे हातात घेऊन चेंज करायला निघून गेली. ती जाताच युवराजने सगळ्या लाईट्स ऑन केल्या आणि त्याची वॉलेट घेत होता. त्याला बेडवर रक्ताचे सुकलेले डाग दिसले. तितक्यात स्पर्श चेंज करून बाहेरसुद्धा आली आणि त्याने तिला लगेच मिठी मारली. आय एम सॉरी, युवराज गिल्टी फील करत म्हणाला. काल तिला त्याच्यामुळे खूप त्रास झाला याचं त्याला आता वाईट वाटत होतं. कशासाठी? स्पर्श न समजून म्हणाली. नथिंग, युवराज तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला आणि प्रेमाने तिच्याकडे बघत होता. निघूया ना? स्पर्श म्हणाली. चला, युवराज म्हणाला. मग दोघेही मॅन्शनमध्ये परतले. अजून कुणी उठलं नव्हतं, त्यामुळे युवराजने तिला उचलून रूममध्ये आणलं. त्याने लगेच निशाला आम्ही आलोय म्हणून मेसेज केला आणि थोड्याच वेळात निशा त्यांच्या रूममध्ये आली. युवराज बाहेर निघून गेला होता. स्पर्श, या टॅबलेट घे, तुला बरं वाटेल, निशा म्हणाली. निशा ऐक ना, काल ते मला थोडं ब्लड लागलं यार. मला वाटलं पिरियड्स आले असतील, पण तसं काही नव्हतं, स्पर्श काळजीने म्हणाली. वेडाबाई, फर्स्ट टाईम कुणाकुणाला तसं होतं. डोंट वरी, आता यापुढे नाही होणार. या टॅबलेट घे आणि आराम कर. उठायची काही गरज नाही, संध्याकाळपर्यंत तुला बरं वाटेल, निशा तिला समजावून सांगत होती. थँक्स, स्पर्श म्हणाली. झोप आता. निशा पुन्हा निघून गेली आणि त्यानंतर युवराज बेडरूममध्ये आला. आर यू ओके? युवराज काळजीने स्पर्शला पाहून म्हणाला. हां, स्पर्श म्हणाली. अच्छा, आता आराम कर आणि अजिबात खाली यायचं नाही, युवराज म्हणाला. पण स्पर्श थोडंसं नाराज होत म्हणाली. कोणी काही म्हणणार नाही, युवराज तिची भीती समजून म्हणाला. ठीक आहे, स्पर्श हसली आणि चेंज करून पुन्हा बेडवर छान झोपली. असेच 8 दिवस निघून गेले. निशाच्या लग्नाची सगळी तयारी झाली होती. ज्वेलरी, कपडे, सगळ्या गोष्टींची शॉपिंग झाली होती. बघता बघता निशाचं कोर्ट मॅरेज पण झालं. त्याच दिवशी दोघांचा सत्यनारायण केला आणि दुसऱ्याच दिवशी ती डॉक्टर स्टीफनसोबत अमेरिकेत पुन्हा निघून गेली. ती गेल्याने आत्या खूप नाराज होती, पण स्पर्शमुळे त्यांना तिची कमी अजिबात वाटत नव्हती. 1 महिना असाच निघून गेला. आता गीताची तब्येत पण छान सुधारली होती. तीही युवराजसोबत ऑफिसला जायला लागली होती. युवराज जहागीरदार आता पूर्वीप्रमाणे यशाची पायरी गाठत होता. तो कितीही बिझी असला तरी स्पर्श आणि बाकीच्यांसाठी तितकाच वेळ काढायचा. दर संडेला तो पूर्ण दिवस स्पर्शसोबत असायचा. खूप खुश होती ती. कित्येकदा आजी आत्याने गीताच्या लग्नाचा विचार केला, पण गीताला आता कधीच लग्न करायचं नाही असं तिने ठाम सांगितलं होतं. वीरच्या वागण्याने तिच्या मनावर इतका मोठा आघात झाला होता की कितीही प्रयत्न केला तरी ती त्या गोष्टी विसरू शकत नव्हती. बाळाची आठवण आली की पोटाला हात लावून रात्र रात्र रडायची ती. अशातच 6 महिने निघून गेले आणि स्पर्श प्रेग्नेंट राहिली. घरात युवराजचं बाळ येणार म्हणून सगळे खूप खुश होते. गीताला तर सगळ्यात जास्त आनंद झाला होता, कारण तिच्यापेक्षा लहान कोणीतरी येणार म्हणून खूप खुश होती ती. तीसुद्धा स्पर्शची खूप काळजी घेत होती. तिच्यात वाढणाऱ्या बाळामध्ये तिला तिचं बाळ दिसायला लागलं. आता पूर्ण आयुष्य आपल्या लाडक्या भाईसोबत आणि त्याच्या बाळासोबतच घालवायचं असं मनोमन ठरवलं होतं तिने. जिद्दी असल्याने तिला कुणीही लग्नासाठी जास्त फोर्स केला नाही. वेळ गेल्यावर ती स्वतः लग्नासाठी तयार होईल खात्री होती युवराजला, त्यामुळे त्यानेही तिला तिचा वेळ दिला. युवी, तुम्हाला मुलगा हवी की मुलगी? स्पर्श बेडवर बसून बाळांचे फोटो बघत होती. युवी तिच्या बाजूला बसून लॅपटॉपवर त्याचं ऑफिस वर्क करत होता. ऑफकोर्स, मला मुलगी हवी, युवराज लगेच म्हणाला. पण मला तर मुलगा हवा,
स्पर्श म्हणाली आणि युवराजने तिच्याकडे बघून भुवया उंचावल्या. नो, आपल्याला तर मुलगीच होणार, युवराज तिच्या डोळ्यात बघून म्हणाला. आणि मुलगा झाला तर? स्पर्शसुद्धा त्याला रोखून बघत म्हणाली. तर पुन्हा दुसरा चान्स घेऊ, जोपर्यंत मुलगी नाही होत तोपर्यंत, युवराज डोळे मिचकावत म्हणाला आणि स्पर्शने लगेच डोळे मोठे केले. युवराजने हसत तिला मिठी मारली. काही काय, इतकी मुलं? स्पर्श लाजली. ॲक्च्युली काय हरकत आहे, आपला मॅन्शन किती मोठा आहे, भरपूर जागा आहे, आरामात खेळत राहतील इथे, युवराज तिला चिडवत म्हणाला. हट, स्पर्शने लाजून त्याच्या छातीवर चेहरा लपवला. युवराज खूपच हसत होता. असेच सुखाचे दिवस जात होते. पूर्ण 9 महिने स्पर्शने सगळ्यांना खूप त्रास दिला होता. अगोदरच बालिश, त्यात तिलाच बाळ होणार होतं आणि ती अजूनच बालिश वागत होती. मूड स्विंग व्हायचे तिचे, कोणत्याही वेळी काहीही डिमांड असायच्या तिच्या. युवराज खूप पेशन्स ठेवून तिला हाताळायचा. बिझनेस, तिची जिम्मेदारी, यात खूप धावपळ व्हायची त्याची, पण तो सगळं खुशीने करत होता. त्याने त्याच्याच रूममध्ये बाळासाठी स्पेशल सेक्शन बनवून घेतलं होतं. सगळ्या रूममध्ये छोटे मोठे टॉईज अगोदरच भरून ठेवले होते. या दिवसात स्पर्शने तिचे सगळे लाड पुरवून घेतले होते. खूप गोलमोटोल झाली होती ती. कुठे जायचं म्हणलं तर अगोदरचा एकही ड्रेस ब्लाऊज येत नव्हतं तिला. युवराजने सगळं पुन्हा नव्याने तिला घेऊन दिलं होतं आणि अखेर तो आनंदाचा क्षण त्यांच्या आयुष्यात आला. तिचे 9 महिने भरताच स्पर्शला एक गोंडस मुलगा झाला. सगळे खूप खुश होते. युवराजला परी हवी होती, पण मुलगा झाला. थोडं नाराज झाला तो, पण जेव्हा त्या मासाच्या गोळ्याला हातात घेतलं तेव्हा खूपच स्पेशल वाटलं त्याला. बाप होण्याचं सुख त्याला स्पर्शमुळे अनुभवायला मिळालं होतं. त्याचं बाळ, त्याचा अंश त्याच्या हातात होता. ते इवलंसं बाळ टुकूटुकू त्याच्याकडे बघत होतं. युवराज आणि स्पर्शचं परफेक्ट कॉम्बिनेशन होतं त्यांचं बाळ. रंग, डोळे स्पर्शसारखेच, तर नाक, ओठ आणि चेहऱ्याची पूर्ण ठेवण युवराजसारखी होती. सगळे खूप खुश होते. नॉर्मल डिलिव्हरी होती, त्यामुळे 2 दिवसातच स्पर्शला सुट्टी मिळाली होती. बाळाच्या स्वागतासाठी जहागीरदार मॅन्शन पूर्णपणे नव्याने सजवलं होतं. आत्याने त्यांचं ऑक्शन करून नजर काढली. स्पर्श आणि युवराजने आपल्या मुलासोबत पुन्हा एकदा मॅन्शनमध्ये गृहप्रवेश केला. 12व्या दिवशीच बारसं करायचं ठरलं होतं आणि यावेळी निशा आणि स्टीफन पण खास अमेरिकेहून इंडियामध्ये आले होते. या दरम्यान निशालाही दिवस गेले होते. तिच्यासाठी सुद्धा सगळे खुश होते. सगळ्यात जास्त आत्या खुश होती. का नाही असणार? जेव्हा आपण लावलेल्या झाडाला फळ लागतं तेव्हा प्रत्येक आईवडिलांना खूप आनंद होतो. पारंपरिक पद्धतीने पाळणा सजवून गाणे म्हणत बारशाला सुरुवात झाली. गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, अशा पारंपरिक गाण्याच्या आवाजात पूर्ण मॅन्शनमध्ये गुंजत होता. रघु पूर्ण कार्यक्रम त्याच्याकडे असणाऱ्या त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करत फिरत होता आणि तेवढ्यात त्याचा धक्का एका मुलीला लागला. दिसत नाही का? ती मुलगी चिडून रघुला म्हणाली. प्रिया होती ती. तरीच म्हणलं, ही म्हैस कशी काय अजून आली नाही? रघु पीटरला म्हणाला. मी म्हैस तर तू पण म्हैस, प्रिया चिडून म्हणाली. हट, मी म्हैस नाही, मी रेडा असेन ना, रघु हसत म्हणाला. व्हॉट? प्रिया गोंधळली. मेल म्हैस, पीटर ओठ दाबून तिला म्हणाला. इडियट. प्रिया त्यांना रोखून बघत पुटपुटत आणि शिव्या घालत तिथून निघून गेली. प्रिये? स्पर्श प्रियाला बघून खुश झाली. का चिडवतो रे तिला? पीटर रघुच्या डोक्यात एक टपली मारून म्हणाला. त्या दिवशी हिने माझ्या गालात खूप जोरात मारली होती, त्याचे निशाण अजून इथे उमटले आहेत, असं म्हणत त्याने त्याच्या हृदयावर हात ठेवला. असाच नाही सोडणार हिला, रघु केसातून हात फिरवत म्हणाला. यू मीन यू लाईक हर? पीटर आश्चर्याने म्हणाला. हो मग, आपलं ठरलं आहे वहिनीला सांगून हिच्यासोबत सेटिंग लावून घ्यायची, रघु हसत म्हणाला. गुड गोईंग? पीटर सुद्धा त्यावर हसत म्हणाला. फंक्शन झालं. बाळाचं नाव यश ठेवण्यात आलं. सगळ्यांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिले. जहागीरदार इंडस्ट्रीचा वारस होता तो. खूप लाड होत होते त्याचे. गीताचा तर तो जीव की प्राण बनला होता. 4 वर्ष प्रियाच्या मागे मागे फिरल्यावर कुठे प्रिया आणि रघुचं लग्न झालं. त्यांना एका वर्षात एक गोंडस मुलगा झाला. 3 वर्षानंतर स्पर्शला पुन्हा दिवस गेले होते आणि यावेळी युवीची इच्छा पूर्ण झाली. त्यांना एक सुंदर परीसारखी मुलगी झाली. दिसायला एकदम युवराजसारखी, पण रंग मात्र स्पर्शसारखा होता. खूप खुश होता युवराज त्याच्या परीला बघून.
सगळ्यांची अत्यंत लाडकी होती ती, त्यामुळे खूपच जिद्दी झाली होती. युवराज तिचे सगळे लाड पुरवायचा आणि स्पर्श त्याला रागवायची. स्पृहा नाव ठेवलं होतं तिचं. युवी स्पर्शची ही लव्ह स्टोरी तर इथेच पूर्ण झाली आणि त्यांची फॅमिली पण कंप्लीट झाली. सगळं कसं हॅप्पी हॅप्पी चाललं होतं. समाप्त. श्रोते हो, तर ही होती युवराज आणि स्पर्शिकाची कथा. ही कथा माझ्या प्रतिलिपी अकाउंटवर युवी स्पर्श या नावाने आहे. इथे मी ती प्रतिशोध या नावाने पोस्ट केली आहे. कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच कथा खरंच आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबतही शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता इथेच थांबूया. धन्यवाद. भेटूया पुढील स्टोरीच्या भागात.